शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता टाइम झालाय 11:38. स्वागत करते आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघलोय घरून उशिरा, कारण की रात्री आपण 12-1 वाजता आलो होतो. तर आता निघलोय कामाला. दोन्ही डिवाइस चालू आहे. इथं CNG पंपला आहे. 2-3 गाडी आहे. जास्त गर्दी पण नसते 10-11 वाजता. तर ठीक आहे, बघू आज किती अर्निंग होते. आपला आज टार्गेट राहणार आहे मॅक्झिमम तरी 4000 तरी राहणार आहे आजचं टार्गेट. तर 12 वाजेपर्यंत जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आज असं गुड न्यूज आली की आज बुधवारला चालू आहे म्हणून मी असं ऐकलंय. केशवदादांनी सांगितलं होतं, म्हणलं की आज 2 दिवस चालू होणार आहे. आणि ते एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी, कारण की ते रेट जे आहे ना ते वाढून देणार आहे बोलले कस्टमर. ओला उबरवाले मीटिंग झाली म्हणते काल मंगळवार होतं ना, त्याच्यामुळं झाली. आणि आता वाजलंय 11:38. आज चांगली अर्निंग करायची आपल्याला. 4000 रुपये आज टार्गेट आहे आपला. तर बघू आज किती अर्निंग होते म्हणून. तर इथून जातो मी सरळ तिकडं वाघोली साईडला, कारण की इथून तर ट्रिप भेटणार नाही. इथून 20 मिनिटं लागणार, तिथून ट्रिप भेटते. तर दोन्ही डिवाइस चालू केले आज. उबर आणि रॅपिडो करणार आहे. बघू कोणामध्ये जास्त ट्रिप पडतात. आणि आज आहे ना ओला मी बंद ठेवलं आहे, कारण की त्याच्यामध्ये रिचार्ज करायचं होतं. 450 रुपये ते बाकी आहे आपले, मायनसमध्ये टाकलंय. ID ब्लॉक केले. ते ठीक आहे, बघू आता इथून कुठं जातो डायरेक्ट CNG भरून. तर मित्रांनो, टाइम झाले 1:25. एक ट्रिप सध्या सिडानमध्ये लागली. ह्या बिल्डिंगमध्ये आपण, इकडचं बिल्डिंगचा एरिया आहे. तर सिडान या शिक्रापूरचा आहे. त्यांना कस्टमरला सांगितलं पेमेंट वाढवून द्या म्हणून. तर बोलले 19 किलोमीटरचे 305 रुपये आपल्याला दाखवले होते. तर कस्टमर बोलले की मी कस्टमरला सांगितलं मॅडम मीटरनी चालणार म्हणून. मिस्टरनी 475 रुपये होते, 25 रुपये. तर कस्टमरला बोललो मी 450 रुपये द्या चला म्हणून. आणि असं पण शिक्रापूरला कोणती गाडी जाणार नाही. तर ते बोलले ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही चला म्हणून. तर आता कस्टमरला आलोय पिकअप करायला. कस्टमरशी फोन करून झालंय बोलणं. कस्टमर मीटरनी द्यायला तयार आहे. हा पहिला कस्टमर. याच्या अगोदर मी 4 ट्रिप कॅन्सल केले मीटरच्या हिशोबाने. म्हणजे सिडानच होती, एक्सेल एक पडली होती आपली, ह्याची एक रॅपिडोमध्ये पडली होती 350 रुपये. ते काही एक्सेप्ट झालीच नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी पण पडली होती. तर बघू इथून काय होते ते. चला आता इथून शिक्रापूरला. तर मित्रांनो, कस्टमरला ड्रॉप केलं. 287 रुपये आपल्याला दिले. कस्टमरकडून घेतला आपण 450 रुपये. कस्टमरला इथं यायचं होतं कृष्ण मंदिर, बजरंगवाडी. तर बघू इथून आता किती वाजता ट्रिप पडते. आता मी जातो इथं शिक्रापूरला, पुढं थोडं जवळच आहे. तर इथून माझा मित्र आहे त्याच्याकडे चाललोय मी आता. तर बघू असं रेट बघून तर नाही वाटत आहे की गाडी चालू म्हणून, कारण की रेट खूपच कमी आहे. 200-300 रुपये देत आहे. तर ठीक आहे चालते, काही विषय नाही. बघू आता इथून जाऊ मित्राकडं. कधी ट्रिप भेटते सांगतो तुम्हाला. की 450 रुपयाचा धंदा होईल काय माहिती आज. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 2:36. आपली 450 रुपये अशी अर्निंग झाली आज. खूप भारी अर्निंग झाली. असं 4000चं टार्गेट होतं आणि 400 रुपये अर्निंग झाली आहे, 450 रुपये. तर ठीक आहे, काही विषय नाही. आपल्याला एक रिझर्वेशन ट्रिप पडली आहे सणसवाडीवरून. तर उबर गो आहे ती 550 रुपये काहीतरी दाखवत होतं. तर कस्टमरला आपण फोन करून सांगू की रेट वाढून द्या म्हणून. जर दिलं तर आपण जाऊ, जर नाही दिलं तर 500 रुपयाला जायला परवडणार नाही इथून रेल्वे स्टेशनला. तर बघू काय विषय आहे ते इथून. तर कस्टमरला सांगतो मी तरी 700-800 रुपये द्या म्हणून. तर ठीक आहे चालते, त्यांना पण स्टेशनला जायचं दिलं तर ठीक, नाही तर बघू. ते रिझर्वेशन ट्रिप आहे आपल्याला एक सणसवाडीवरून. बघू आता काय होते. ती 3:15 आहे. आता 2:36 झालंय. मी बजरंगवाडीला इथं ते हॉटेल काहीतरी होतं ना, काय नावायचं, स्वागत समोरच आहे माझ्या. हॉटेल स्वागत याच्या समोरच आहे. तर ठीक आहे, बघू आता काय होते ते. चालू आहे मी सणसवाडीला. तर मित्रांनो, मी आहे सणसवाडीला. 3 वाजले आता. कस्टमरचं लोकेशन मला आलंय, 1 मिनिटावर अंतरावर आहे. तर कस्टमरला फोन लावू आपण, बघू कस्टमर काय म्हणतात. तर किलोमीटरच्या हिशोबाने द्यायला तयार आहे की नाही. ठीक आहे, बघू आता फोन करू त्यांना. रिझर्वेशन ट्रिप मध्ये काय म्हटलं? उबर बुक केलंय ना रिझर्वेशन ट्रिपला पुणे रेल्वे स्टेशन? हो 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 केलं. तर मॅडम इथं लोकेशनला आहे तुमच्या, मी सणसवाडी चौकात आहे. तर मॅडम मीटरच्या हिशोबाने चालणार आहे. तुम्हाला माहित आहे ना ते आमचं स्ट्राईक वगैरे चालू होतं म्हणून. हॅलो, हा चालतंय. मीटरच्या हिशोबाने 800 रुपये होईल मॅडम. हा 800 रुपये चालेल ना? किती जण आहे मॅडम तुम्ही? दोनच आहेत, दोघं. बरं मॅडम, मी 1 मिनिटावर लोकेशनवर आलोय तुमच्या इथं. तर मित्रांनो, कस्टमर रेडी झाले द्यायला पैसे वगैरे. त्यांना चांगलं आहे. ते बोले ठीक आहे चालते या म्हणून. आम्ही 800 रुपये द्यायला तयार आहे. मी बोले ठीक आहे चालते. तर इथं निघतोय आता डायरेक्ट आपण रेल्वे स्टेशनला चाललोय. त्यांना 800 रुपये होते त्यांच्या फेअर मीटरच्या हिशोबाने. तर ठीक आहे, काही विषय नाही. 2 ट्रिपमध्ये आपली चांगली अर्निंग होऊन जाते. तर ठीक आहे, इथून तासभरामध्ये आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाऊ. तर भेटूया आता रेल्वे स्टेशनला पिकअप करून. तर चाललोय आता 1 मिनिटावर पिकअप अंतर.
तर मित्रांनो आता टाइम झालाय 4:28, मग टोटल 5 वाजले. आता आपण पुणे रेल्वे स्टेशनला आहे. गर्दी बघा तुम्ही, किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही. सगळ्या गाड्या वगैरे किती लागले. इकडं पण सगळ्या गाड्या वगैरे लागल्या. इकडं पार्किंगसाठी जोगर जागा आहे म्हणून थोडीशी लावली मी. तर कस्टमरचं बिल झालं होतं टोटल 800 रुपये. हे बघा प्रीमियरचं पर्स एक पुणे रेल्वे स्टेशनवरून, आणि ते 177 रुपये 30 मिनिटं सोडायला. याचं स्क्रीनशॉट काढून घेतो मी. काढलाय स्क्रीनशॉट वगैरे, तुम्हाला लावतो मी इथे स्क्रीनशॉट बघा तुम्ही. 177 रुपये देत आहे 6 किलोमीटरला प्रीमियरची ट्रिप, स्टेशनवरून 30 मिनिटं सोडायला. तर अशी ट्रिप चाललंय. तर मित्रांनो तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर नका घेऊ माझ्या हिशोबानं, कारण की सध्या धंदा खूप डाऊन आहे. घ्यायचं असेल तर कंपनी वगैरे लावायची असेल तर लावून शकता तुम्ही. माझा पण असाच विचार चाललाय एखाद्या कंपनीमध्ये लावायची म्हणून. तर बघू आता काय होते निर्णय वगैरे. आता तर सध्या नाही होणार कारण की थोडा प्रॉब्लेम चालू आहे. बघू एक 1-1.5 महिन्यानं अजून जर होत असेल तर आता पुणे स्टेशनला बघू आता इथून कधी वाजते आपल्याला. तर मित्रांनो आपण आलोय थोडंसं पुढं, कारण की तिथं गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती कुठं पण भेटली. आता इथं समोर चहा पितो, इथे टपरी दिसते, नाश्ता पाणी काहीतरी करतो इथं जाऊन. तर टाइम वगैरे खूप झालाय आता. 5:13. धंदा झालाय 1,500 रुपये. तुम्ही जर गाडी घ्यायचं असेल विचार करत असाल तर मुश्किल आहे, थोडं घेऊच नका माझ्या हिशोबानं, कारण की थोडा धंदा खूप म्हणजे खूपच कमी आहे. कारण की असे रेट बघून नाही का, हे जे रेट दाखवते ना बघा तुम्ही 200, 300, 10 किलोमीटरला उबर एक्सेलला, त्याच्यामुळं काय बघूच वाटणार. रेट बघून माझं डोकं दुखा लागलं असं माझा विचार चाललाय. डोकं दुखते माझ्या. गाडी भरपूर सगळे झाले आता. तर माझा विचार चालला होता की कंपनीमध्ये गाडी लावायची म्हणून. तर बघू आता इथून कुठं जातो. तर कंपनीमध्ये लावायची असेल तर ते वेगळाच विचार चाललाय. तर बघू आता तिथं काय होते ते. तर ठीक आहे बघू आता. 5:14 तर झालंय. ट्रिप तर काय पडली नाही अजून. एखादी चांगलीच ट्रिप बघून उचलायची आपल्याला. 2 ट्रिप झाली आपली मीटरच्या प्रमाणे. ती ट्रिप मी कॅन्सल केली होती याच्यामुळं, कारण की ते उबरचं जे आहे ना ते OTP त्यांना नाही का, आपण जे क्रोममधून नाही का त्यांना ती बुकिंग केली होती रिझर्वेशन ट्रिप. तर म्हणलं त्यांना OTP काही इनकरेक्टच दाखवत होती. 5-10 मिनिटं थांबलो आम्ही तिथं, बट OTP काही सक्सेसफुल होत नाही. मग त्यांना म्हणा मी कॅन्सल करतो मला. तर मित्रांनो मी काल व्हिडिओ एंड नाही केलं होतं, कारण की असं होतं थोडा मला एक प्रॉब्लेम झाला होता, इमर्जन्सी होती. त्याच्यामुळे मी पटकन घरी आलो आणि ते कामाला लागलो होतो. कारण की एका जणाची काल तब्येत खराब झाली होती. नंतर मी तिथं होतो ना आपले रेल्वे स्टेशनपाशी, तिथून सरळ डायरेक्ट MT घरी आलो. तर काल CNG एवढी होती आणि आता एवढी आहे. आता इथं आलोय थोडं कामासाठी. आजचा ब्लॉग मी आता वेगळा शूट करणार आहे, आणि जे हे जे आहे ना कालचं ते मी आता हे एंड करतो. काल आपली झाली अर्निंग 1500 रुपये. मित्रांनो तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर नका घेऊ, कारण की सध्या मार्केटमध्ये बघा काय रेट चाललाय काय नाही. अगर ओला उबरचा रेट वाढवून देत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि घ्यायच्या अगोदर एकदा तरी विचार करा, कारण की खूप कठीण होत आहे काम करायचं. तर घ्यायच्या अगोदर एकदा तरी विचार करा मित्रांनो. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.